हॅलो एव्हरीवन, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या न्यू व्लॉगमध्ये. आणि आम्ही सुपर एक्सायटेड आहोत बिकॉज आम्ही निघालो आहे आमच्या सेकंड इंटरनॅशनल ट्रीपसाठी. सो सगळं पॅकिंग वगैरे चालू आहे. इट्स टाईम टू लीव ना. मी तर पूर्णपणे रेडी होती, पण साहेबाचं ऑफिस टाईम होतं. ऑफिस त्याचं चालू असल्यामुळे त्याला लॉग ऑफ करायला होत नव्हतं. त्याच्या मीटिंग्स चालू होत्या आणि आम्हाला लेटसुद्धा होत होतं. सो फायनली मीटिंग्स वगैरे संपवून अ, त्याचं जे काय लास्ट पॅकअप होतं ते करत होता. सगळं चेक्स, वॉलेट चेक आणि बाकी सगळं बाकी काही चेक बॅग्स खाली करत नेल्या होता. ना. आणि मग आम्ही निघालो एअरपोर्टसाठी. बॅग्स अर्ध्या खाली गेल्या होत्या. से बाय बाय कर. बाय. कुठे काय ऍक्सेस खाली नेल्या पप्पांनी जास्त. से बाय. मग आम्ही पोहोचलो ज्ञानाला भेटायला. ज्ञाना, मम्मी पप्पा आणि दादा बहिणी सगळे रेडीच होते. पण बाय कर फायनली ज्ञाना. त्यांचं काय काय बाकी होतं त्यासाठी थोडासा टाईम तिकडे गेला. आम्ही गेल्यावर खूप घाईघाई पण करत होतो, तुम्ही बघू शकता. जायला वहिनी कुठे आहे? बॅगा भरल्या. ज्ञानाला बसवा याच्यातच. गकी बाय. गोगू चालला. गोगू चालला. गोगू चालला. वरचा ब्रिज आपला, त्याच्या खाली खालचा ब्रिज, त्याच्या खाली रस्ता. सो आपण पोचलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर. तुम्ही बघू शकता किती रश आहे इथे. आणि आम्ही आमच्या दुसऱ्या गाडीचा वेट करत थांबलो होतो इथे. आणि मग फायनली ते लोक आले आणि आम्ही निघालो आतमध्ये जाण्यासाठी. सगळ्यांना बाय केलं. आम्हाला सोडायला आले होते साहेबाचे फ्रेंड्स आणि दादा. सो त्यांना फायनल बाय करून आम्ही पुढे निघालो. Drop and exit within 90 seconds. गो दो. फोन करून बघ. 2 नंबर, 3 नंबर. अजून एक घ्या, अजून एक. ते गेलं जरा पाठवू का? सो फायनली आम्ही सगळं आमचं इमिग्रेशन वगैरे झालं आहे आणि आतमध्ये आलो आहे. मस्त शॉपिंग करण्यासाठी बऱ्याच प्लेसेस आहेत. सो लेट्स सी.
ओबा कसं आहे फूड बाबा? दाल राईस नाही म्हणजे एअरपोर्टचं फूड कसं असं. ज्ञानाला भूक लागली एवढा खाल्ला तरी. You wanna have? नो हॅव नो हॅव. No have? चलो गाइस एक्साइटेड. दर जॉल टाक त्या साईडला घेऊ. Carry the garbage. I don't like this career. So I would especially saying you to any other career. But this career not the future, right? Why? आम्ही लँड झालोय थायलंडमध्ये.
हमारा पार्सल देखिए. Kodo! Oi! Yay! मी पोहोचलो आहोत थायलंडमध्ये आणि आमची सेकंड इंटरनॅशनल ट्रिप आहे आणि मम्मी पप्पा दादा वहिनी आणि ज्ञाना Guys, मी ही आणि ज्ञानू यांना सर्वांना रिसीव्ह करायला आलोय फुकेट एअरपोर्टला. दिस आर आवर गेस्ट. ओके, सो यांची पूर्ण हॉस्पिटॅलिटी माझ्याकडून आहे. ओके, थँक्यू गाईज. आमची सेकंड इंटरनॅशनल ट्रिप आहे आणि ह्यांची सगळ्यांची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे. सो खूप एक्साइटेड आहोत. आम्ही पोहोचलो इकडे, आता ड्रायव्हरचा वेट करतोय. आणखी त्यांना इकडे यायला आलेच आहे ड्रायव्हर. चला, आपली कॅब आलेली आहे. सो कसा वाटतं तुला एअरपोर्ट, कसा वाटला यांचा? ओके, खूप पब्लिक आहे पण म्हणजे असं वाटतं की पूर्ण आयलंड वगैरे फुल असणार आहे, एवढी पब्लिक आहे. ही बघा आमची गाडी आलेली आहे आम्हाला रिसीव्ह करायला. आता सगळे बॅग्स एक एक करून आतमध्ये जातील. आणि रात्रीची फ्लाईट होती म्हणून खूप थकलोय सगळेजण. असं वाटतं कधी हॉटेलवर जातो आणि रेस्ट करतोय. एवढे तो डोळे तर बघू शकता सगळ्यांचे असेच झालेले आहेत. आणि ज्ञाना स्पेशली, ज्ञाना खूप रडत होती फ्लाईट मध्ये. थोडा म्हणजे अर्धा तासाने तिला जाग यायची आणि ती रडत होती खूप. तर त्याच्यामुळे खूप तिला सांभाळून आणावं लागलंय. वहिनी तर अजिबातच झोपलेली नाहीये. झोपलेलीस? नाही, रात्रभर नाही झोपली. हा, ज्ञाना थोडा वेळ झोपायची पण जागी पण तेवढीच राहत होती. पुढेच बघतो. नाही, त्यांचं बसतील कोणतरी. Only there, right? No one else. या, ओके. सो आम्ही सगळे बसलोय आणि आता आम्ही हॉटेलकडे निघालोय. हॉटेल आहे आमचा ॲशली हब, जे पटांग मध्ये आहे आणि पटांग मध्ये पोहोचण्यासाठी आपल्याला 1 तास लागणार आहे. सो मस्त सेफ जर्नी, सगळे सेफली आलोय आणि खूप एक्सायटेड आहोत थायलंड ट्रिप साठी. फायनली जे प्लॅन केलं होतं ते सगळं आता समोर बघतोय तर खूप आनंद होतोय. रोना युथ हे आमचे ड्रायव्हर आहे आणि मस्त त्यांनी आम्हाला रिसीव्ह केलंय प्रॉपर हॉस्पिटल. सो आता आम्ही जाणार आणि मस्त एक झोप घेणार. अजून एक आता वाजल्यात 9:30 आपल्याकडचे आणि इकडे वाजल्यात 11. सो हा कंट्री आपल्यापेक्षा 1.5 तासाने पुढं आहे. कुठली पार्टी? हो, बाहेर आहे, नाव आहे बाहेर आहे.